नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत. आज आपण दाखवणार आहोत लिंबाची कढी. त्यासाठी लागणारे साहित्य: खोबरं, मीठ, मिरची आणि लसूण, कोथिंबीर, राई आणि लागणारं तेल 2 चमचे तेल घेतलेलं आहे आणि एका लिंबाचा रस, हळद. तर आपण प्रथम हे खोबरं वाटून घेतलेलं आहे आणि याचं आपण आता दूध काढून घेऊयात. त्यासाठी आपण ही पुरणाची जाळी वापरलेली आहे. त्यातून खोबरं चांगल्या प्रकारे दूध निघते, हे तुम्ही पाहू शकताय. अशा प्रकारे आपण हे नारळाचं दूध काढून घेतलेलं आहे. आता आपण गॅस सुरू करूयात आणि रेसिपीला सुरुवात करूया. आता आपण गॅस पेटवून घेऊयात आणि त्यामध्ये थोडं गरम झाला पातेलं की त्यामध्ये आपण तेल टाकूयात. आता तेल गरम झालेलं आहे, तर आपण त्यामध्ये राई टाकूयात. राई जराशी तडतडली की आपण त्यामध्ये कढीपत्ता सांगायला विसरलेले मी, कढीपत्ता टाकूयात. आणि ही मिरची आणि लसूण याचा आपण लसणाला लाल कलर आला, थोडा तांबूस व्हायला आला की आपण त्यामध्ये हळद आणि मीठ टाकून घेऊ. आता लसूण तांबूस व्हायला आलेला आहे, एकदम झालेला आहे. तर आपण त्यामध्ये टाकणार आहोत हळद आणि चवीपुरतं मीठ. आणि आपण लिंबाचा जो रस काढलेला आहे त्यातून त्या बिया वेगळ्या करून घ्यायच्या आणि तो आपण त्यात टाकणार आहोत. आणि आता आपण त्याच्यात थोडं पाणी टाकणार आहोत. चवीपुरती थोडीशी साखर आणि आता कढीला उकळ आला की आपण त्यामध्ये ते आपण काढलेलं नारळाचं दूध आहे ते टाकणार आहोत. आता आपल्या कढीला उकळ आलेला आहे, तर आपण त्यामध्ये टाकणार आहोत नारळाचं दूध. आता दूध टाकल्यानंतर आपण त्याला उकळी घ्यायची नाही आहे. वरून टाकणार कोथिंबीर थोडीशी आणि उकळ येऊ द्यायचं नाही. जर उकळ आला तर कढी पातळ होईल, फुटून जाईल.
तर थोडीशी गरम करायची आणि सर्व करायची. आता कढी जरा वर आलेली आहे, पण उकळू द्यायची नाही तिला. तर आपण मी आता गॅस बंद करत आहे. तुम्ही पाहू शकताय पुन्हा कढीला वर फेस आलेला आहे. तर आपण गॅस बंद करूया. अशा प्रकारे आपली ही लिंबाची कढी तयार झाली आहे. जर आपल्या घरात काय नसलं तर आपण ही झटकीपट तयार करू शकतो. तयार करायला आपल्याला जास्त वेळ लागत नाही. 5 ते 10 मिनिटाची कढी आपण करू शकतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. जेवढं